महाराष्ट्रात पुढचे 72 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे आणि या पद्धतीनं हवामान विभागाचा रेड अलर्ट देखील नागरिकांसाठी देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हवामान विभागाने महत्त्वाचा इशारा दिला असून पुढील 72 तास राज्यातील अनेक भागांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या अनुकूल हवामान प्रणालीमुळे राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोकण किनारपट्टी असेल, पश्चिम घाट परिसर असेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा तडाखा बसू शकतो. हवामान विभागाने मुंबई तसेच ठाणे, पालघर, रायगड, नाशिक घाटमाता, पुणे घाटमाता आणि सातारा घाटमाता या भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. रेड अलर्ट म्हणजे अतिमुसळधार पाऊस, काही ठिकाणी पूरस्थिती, दरडी कोसळण्याचा धोका आणि वाहतुकीवरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होण्याची देखील शक्यता यामध्ये वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असा सल्ला देखील प्रशासनाकडून देण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये मुसळधार पावसासह ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचणे, रस्ते वाहतुकीवरती परिणाम होणे तसेच लोकल रेल्वे आणि इतर वाहतूक सेवांवरती पण काही प्रमाणामध्ये परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रायगड असेल, पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहण्याची शक्यता असून डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवरती जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवली आहे. बचाव पथके सज्ज ठेवण्यात आली असून संवेदनशील गावांवरती विशेष लक्ष ठेवले जात आहे. पुणे आणि सातारा घाटमाता परिसरातही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. घाट रस्त्यांवर प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी विशेष काळजी घ्यावी, कारण जोरदार पावसामुळे दृश्यमानता कमी होणे, रस्त्यावर पाणी साचणे किंवा दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी शेतातील कामे करताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा आणि वीज पडण्याच्या शक्यतेमुळे सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे. दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर तुलनेने कमी राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, मात्र कोकण आणि घाटमात्यांच्या तुलनेत परिस्थिती कमी गंभीर राहील. मत्स्य व्यवसाय करणाऱ्या मच्छीमारांनाही पुढील काही दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान राज्य प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा पूर्णपणे सज्ज असून स्थानिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, अफवांवरती कुठलाही विश्वास ठेवू नये आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा. ऐकूनच पुढील 72 तास महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. विशेषतः रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यातील नागरिकांनी अधिक खबरदारी घेणे आवश्यक असून हवामानातील बदलांवरती सतत लक्ष ठेवणे गरजेचे आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लगेच फॉलो करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.